तर नमस्कार मित्रमंडळींनो, तर स्वागत आहे माझ्या या नवीन युट्यूब चॅनलमध्ये। तर मी आपल्याला सांगणार आहे की 10वी अ या सिरीजमध्ये पुढे काय होणार आहे आणि जिथं ही शूटिंग होते तिथं मी पाहिलेलं आहे की यामध्ये पुढे काय होणार आहे, तेच आपल्याला मी आता सांगणार आहे पुढे नेमकं काय होणार आहे। तर आपण काल पाहिलेलं की केवडाची मैत्रीण म्हणजेच की ज्योती ही शाळा सोडून गेलेली आहे आणि त्याचे कारण आहे की मधुकरने पण शाळा सोडलेली आहे, कारण की मधुकरने तिला विचारलेल्यामुळे तिने शाळा सोडलेली आहे। आणि त्याचबरोबर आपण काल पाहिले की गावातले सारे लोक एकत्र येऊन ज्योतीने शाळा सोडावी नको म्हणून त्यांनी विचार केलेला आहे की त्यांच्या घराशी जाऊन त्यांच्या पप्पांशी त्यांनी बोलावे। तर काल आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला असेल की ज्योतीचे बाबा आता ज्योतीला शाळेमध्ये जाण्यासाठी पाठवणार आहेत, पण आता केवडा आणि आब्यावरचा केवडाचा गैरसमज दूर होणार का नाही? तर याचं उत्तर आहे की केवडा स्वतःहून आब्याला बोलायला येणार की आणि केवडा आब्याला म्हणणार की माझे चुकले म्हणून, आणि तेव्हा अभिजित म्हणणार की जी लोक सुखात असतात तीच दुःखात पण असतात आणि जी सुखात असतात आणि दुःखात नसतात ती लोक आपली कधीच नसतात। आणि आपण काल पाहिलं की रेश्माला पण आपली चूक कळल्यामुळे रेश्मा पण मधुकरशी बोलण्यासाठी येते आणि जे मी व्हिडिओमध्ये सांगतो तेच तसेच घडते। आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की ज्योती ही रोज शाळेमध्ये जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्योती रोज शाळेमध्ये आल्यामुळे केवढा पण खुश होणार आहे। आपण काल पाहिलं की गावातले सारे लोक मिळून ज्योतीच्या घराकडे गेलेले, ज्योतीला शाळेमध्ये पाठवा आणि मधुकरचं प्रेम हे खोटं असल्यामुळे मधुकर आता ज्योतीकडे परत पाहणार नाही अशी गाववाल्यांनी ज्योतीच्या बाबाला सांगितले। त्यामुळे ज्योतीचे बाबा हे आता शाळेमध्ये ज्योतीला सोडण्यासाठी परवानगी देत आहे। आणि शाळा ह्या एपिसोड मध्ये पुढे काय होणार आहे नक्की हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की या चॅनलमध्ये आपल्याला काय पुढे होणार आहे ते आधीच कळतं। यामुळे आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।